माझ्याकडे 10 एकर शेती होती आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. मग शेतीला जोडधंदा म्हणून मी दुग्ध व्यवसाय वळण्याचा विचार केला आणि परिसरात दुग्ध व्यवसाय असल्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही म्हशीचा धंदा चालू केला. पहिल्या माझ्याकडे 4 म्हशी होत्या आणि त्या 4 म्हशीपासून सुरुवात केली. आता 40 म्हशी, जवळ 30-40 म्हशी आहे आणि तांत्रिक सगळे आधुनिक पद्धतीनं गोठा केला. पाण्याची व्यवस्था जागेवर आहे, दूध काढायला मशीन आहे आणि आम्ही सर्व 2 माणसं घरचे गोठ्याचं पूर्ण काम सांभाळतो. त्याच्यातून चांगला नफा मिळतो आणि शेतीला शेणखत, मलमूत्र सर्व व्यवस्थित असल्यामुळं घरचा चारा वैरण मिळते आणि शेतीसुद्धा चांगली पिकते. त्या पद्धतीनं गोठ्याच्या या व्यवसायामधून दुग्ध व्यवसायामधून आमचा आज बऱ्यापैकी नफा मिळतो आम्हाला. आवर्षण प्रवण म्हणून प्रचलित असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या भारडी तालुका नांदगाव इथल्या देविदास राणूबा मारकड यांना वडिलोपार्जित 10 एकर शेती आहे, ज्यात मका, कांदा, बाजरी, ज्वारी अशी पिकं घेतली जातात. यासोबत डाळिंब, शेवगा बागेचा प्रयोग देखील त्यांनी केलाय. मात्र त्यात फारसं यश हाती न लागल्याने अलीकडे पारंपरिक शेतीच मारकड करतात, तर दुसरीकडे तालुक्यात मोठ्या प्रमाणात म्हशींचा दुग्ध व्यवसाय पसरलेला आहे, ज्यामुळे आपसुकच आपणही दूध व्यवसाय करावा का ही ओढ मनात येत असे. ज्यातून गेल्या 5 वर्षांपासून देविदासराव दूध विक्रीच्या उद्देशाने म्हशींचं संगोपन करत आहेत, ज्यात आज 30 म्हशी तर लहान मोठ्या पारड्या रेडे मिळून 40 जनावरं मारकड यांच्याकडे आहे. पैकी 22 म्हशी सध्या दुधावर असून त्यांच्यापासून दिवसाला सरासरी 110-120 लिटर दूध उत्पादन होतं. याची पुढे गावातल्या संकलन केंद्रावरती विक्री केली जाते, ज्या दुधाला 7 ते 7.5 असा फॅट लागत असून 55 ते 57 असा दर मिळतो. मात्र या दैनंदिन योग्य व्यवस्थापन गरजेचं असून याविषयी देविदासराव सांगतात. आम्ही गोठ्याचं व्यवस्थापन करीत असताना साधारण सकाळी 3 वाजता गोठ्याचं काम चालू होतं. 3 वाजेपासून शेण काढणं, साफसफाई करणं, त्याच्यानंतर वैरण टाकणं, ते आंबवण करून वल्ला आणि सुक्का चारा मिक्स करून त्याच्यामध्ये मग सारखी ढेप, आपलं हरभऱ्याची चुनी सर्व आंबवण करून एकत्र त्या पद्धतीने आम्ही 4च्या दरम्यान त्यांना ते देतो आणि 5 वाजेला दूध काढायला चालू करतो. 5 ते 6 वाजेपर्यंत दूध काढून आणि म्हशीचा गोठा साफ करून 6:30-7 वाजेपर्यंत पूर्ण गोठ्याचं काम आवरून घेतो आणि 7 वाजेपासून तर साधारणतः दुपारी परत 3 वाजेपर्यंत म्हशीची पूर्ण बैठक होते आणि त्यानंतर परत तेच दिनचर्याप्रमाणे 3 वाजता परत तसंच काम चालू होतं. त्याच्यामुळे म्हशीची बैठक चांगली होते. म्हशीला जागेवर पाणी असल्यामुळं ते पाणी पण चांगलं पिता आणि त्याच्यामुळं दूध पण चांगलं देतात. साधारणतः आमच्या गोठ्यामध्ये एक म्हैस 8-9 लिटरपर्यंत एक टायमिंग दूध देते, दिवसाला 15 लिटर दूध देते आणि फॅट पण आमची साधारणतः 7.5 पर्यंत फॅट जाते आणि फॅट त्याप्रमाणे नफा पण चांगला मिळतो. अशा पद्धतीने आमचं म्हशीच्या गोठ्याचं व्यवस्थापन आहे. मारकड यांनी म्हशींसाठी 2.5 एकर क्षेत्रावर 3 फूट बाय 1 फूट अंतरावर नेपियर गवताची लागवड केली आहे. सोबत खरीप आणि रब्बी हंगामात उपलब्ध होणाऱ्या मकापासून मुरघास केला जातो, तर ज्वारीच्या कडब्याची कुट्टी करून साठवली जाते, ज्यातून दररोज सुका चारा, हिरवा चारा आणि खुराक यांचं एकत्रित पद्धतीने मिश्रण करून म्हशींना वैरण दिलं जातं, ज्यामुळे म्हशींचं योग्य पोषण होत असल्याचं ते सांगतात. तर म्हशींना त्यांच्या गरजेनुसार पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावं याकरता मारकड यांनी गोठ्यात स्वयंचलित पाणी सुविधा केली आहे, ज्यात 24 तास पाणी उपलब्ध असतं. म्हैस जितकं पाणी पिणार तितकंच पाणी पुन्हा त्यात स्वयंचलित यंत्राद्वारे भरलं जातं, ज्यामुळे मोठा वेळ आणि कष्ट वाचल्याचं देखील देविदासराव सांगतात. तसंच गोठ्यात सकाळ संध्याकाळ स्वच्छता करत असताना जमा होणारं शेण पाणी नळद्वारे शेड बाहेरील एका खड्ड्यात जमा होतं, ज्यात पुढे मड पंप टाकून ही स्लरी शेतात पोहोचवली जाते, ज्यामुळे पिकात भरभराट होतीये. आमच्या गोठ्यापासून साधारणतः दिवसभरामध्ये मलमूत्र शेण सर्व एकत्र करून गोठे साफसफाई करून गोठ्याच्या बाहेर एक आम्ही कुंड केलेले आहे. त्या कुंडामध्ये जाऊन तिथून अंतर्गत गटार करून पुढं एक मोठा खड्डा करून
त्याच्यामध्ये ते सर्व साचवलं जातं आणि ते साचल्यानंतर एक 10-15 दिवसामध्ये त्याचं चांगल्यापैकी स्लरी होती आणि ती स्लरी आम्ही पूर्ण मडपंप टाकून आमच्या शेतीला वापरतो. मग आमचा गिन्नी गवत असेल, कांदे असतील, मक्का असेल, भाजीपाला पिकं असतील, सर्वांना एकदम ती सेंद्रिय शेती म्हणून ऑर्गनाइज शेती म्हणून ते आम्ही वापर करतो आणि त्याच्यामुळं आमच्या पिकावर जवळजवळ रोगप्रतिकार शक्ती जे वाढल्यामुळं रोग कमी प्रमाणात येतो आणि उत्पन्न पण चांगलं येतं, दर्जेदार येतं आणि मार्केटला भाव पण चांगला येतो. आता यावर्षी साधारणतः एवढं वातावरण खराब असलं होतं तरी आमच्या पिकांवर खूप कमी प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळं साधारणतः दुग्ध व्यवसायामध्ये बाजार जरी अपडाऊन झाले, भाव जरी कमी झाला तरी आपल्याला ह्या मलमूत्रापासून व शेणखतापासून आपली शेती चांगली पिकते आणि त्या शेतीतून आपल्याला बऱ्यापैकी नफा मिळतो. म्हणून मी या दुग्ध व्यवसायातून अशा पद्धतीने मला तरी वाटतं बुवा की माझा स्वतःचा अनुभव आहे, दुग्ध व्यवसाय हा खरोखर शेतकऱ्यासाठी वरदान आहे आणि फायदेशीर. गाई म्हशींचं संगोपन करताना त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणाचे मोठे फायदे आहेत. गोठ्यातली स्लरी शेतात पिकांना दिल्यास बाहेरून रासायनिक खतं देण्याची गरज भासत नाही. परिणामी दूध जर कमी असलं तरीही घरचा चारा, पाणी असल्याने व संपूर्ण शेतीला पुरेसं खत मिळत असल्याने आम्ही हा व्यवसाय आनंदाने करत आहोत, असंही देवीदासराव सांगतात. रवींद्र जाधव शिवलकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत, agro.com.